आजचा आपला स्पेशल ब्लॉग फूड ब्लॉग आणि फूड ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा. खतरनाक. फायनली झालाय जेवण. जेवायला या. आपल्या गाडीला किचन बनवायचं का नाही ते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे पुढचे प्लॅनिंग करायला. नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर पार्ट 3 ची सुरुवात मित्रांनो आपण गांधीनगरच्या थोडं अलीकडून करतोय, कारण रात्री आपण इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती पार्ट 2 चा एंड केला आणि इथं आलो. सकाळी उठून मस्तपैकी आंघोळ पूजा उरकून घेतली, गाडीवरती मस्तपैकी साफसफाई करून घेतली, चहा पण उरकलाय आणि आता इथून मित्रांनो फक्त 68 किलोमीटर आपलं जे काही लोकेशन आहे तिथं जायचं आणि गाडी खाली करायची. तर सकाळ सकाळी सगळ्या गोष्टी उरकून घेतल्या, कारण आजच्या आज बुकिंग शोधायचं. तारीख आहे 28, म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस. तर चला काहीतरी फटाफट करून पुढं पण निघता येईल असा प्लॅनिंग आहे, कारण उद्या आहे संडे. आता इथून निघालोय पुढं. तर चला जर्नी एन्जॉय करा. पार्ट 2 कसा वाटला, पार्ट 1 कसा वाटला आणि स्पेशली गुजरात आणि राजस्थानची ही ट्रिप कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. गांधीनगर, अहमदाबाद आणि बावला फक्त 68 किलोमीटरचं मित्रांनो आपलं रनिंग राहिलंय. आणि लास्टचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, मस्त अशी विजय भाऊ बरोबर आपण धमाल मस्ती केली आणि उदयपूरला पोहोचलो. उदयपूर वरतून गाडी आपण भरून निघालो आणि ऍक्च्युली असं झालं की विजय भाऊ ज्या लोकेशनला खाली करायला गेले होते ना, तर तिकडं काय त्यांना बुकिंग भेटलं नाही. मग ते डायरेक्टली अहमदाबादला आलेत आणि आपण आता जर बावलाला गाडी खाली केली ना, तर आपल्याला पण अहमदाबादलाच यावं लागणार आहे. तर गाठभेट होऊ शकते, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. परत वाटलं तर आपण धमाल मस्ती करूया या सिरीजला पण, म्हणजे या ब्लॉगला पण. आता जस्ट मित्रांनो मला पार्टीवाल्याचा फोन आलता आणि मला बोलतो पोहोचला का नाही. म्हणलं गांधीनगरला आहे. तर बोलतो यार जल्दी जाने का, तो जल्दी गाड़ी खाली होता है. और मतलब उधर मैप पे लोकेशन दिखा रहा है, लेकिन वो कंपनी 10 बजे खोलने का टाइम दिखा रहा है. नहीं बोला 9 बजे पहुंच जाते तो गाड़ी खाली हो जाता था. अब कैसा करेंगे. मतलब कैसा करेंगे, तो जैसा करना है वैसा कर. मतलब मैं क्या पूरे दिन के बाद थोड़ी जा रहा हूँ, सुबह सुबह 9-10 बजे ही पहुंच जाऊंगा. म्हणजे आपल्याला आता 11 वाजतील ऍक्च्युली. आंघोळ वगैरे करण्यामध्ये थोडा टाइम गेला. मी अलार्म लावला होता 8चाच, पण उठलोच 9ला. त्यामुळं बोललो आता थोडा उशीर तर झालाय, सगळं उरकूनच जावं. या वेळेस तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या फक्त 2च सिरीज झाल्यात. पहिली तर आपण कोचीनची सिरीज केली, ती पण फास्ट झाली. आणि ही आपली दुसरी सिरीज उदयपूर राजस्थानची, ही पण फास्टच झाली म्हणायला लागणार आहे, कारण कुठं थांबलं तर दिवस वाया जातात. आणि या सिरीजमध्ये आपले दिवस नाही व्हायला गेले. आपण डायरेक्टली पहिलं उदयपूरला पोहोचलो आणि उदयपूरवरतून आज अहमदाबादला पण पोहोचलो. म्हणजे जो काही टाइम लागतो ना, ऍक्च्युली जिथं गाडी खाली झाल्यानंतर आपल्याला जे वेटिंग लागते म्हणजे गाडी भरण्यासाठी, तर हा टाइम सगळ्यात महत्वाचा राहतो. म्हणजे एक वेळ आपण 1-2 दिवस घरी थांबलेलं परवडतं, पण ज्यावेळेस आपण बाहेर थांबतो त्यावेळेस आपले खर्च वाढत राहतो. त्यामुळं शक्यतो ज्या ठिकाणी आपण गाडी खाली करायला जातोय ना, तर तिथून लगेच आपल्याला दुसरं बुकिंग शोधायची तयारी पहिल्याला लागायचं. म्हणजे जसं जसं पोहोचायला जवळ जाऊ तसं तसं बुकिंग कुठशी पहिली भेटेल हे प्रायोरिटीवरती ठेवायचं. म्हणजे फायद्याचं हे ठरतं की आपला टाइम जात नाही, सगळ्यात महत्वाचा टाइम वाचवतोय. बावला 4 किलोमीटर इथून आणि हे आले आपलं लोकेशन. इथं एंड, विषय एंड. नाव बघू द्या, नाव हा हीच आहे, मेडिकेअर हायजीन. चला घेऊया गाडी खाली करून. त्या काय मेडिकेअर लिहिलेलं आहे. तर आलोय मित्रांनो आपण कंपनीच्या आतमध्ये आणि गाडी लावलेली आहे आता अनलोडिंग साठी. मेडिकेअर हायजीन लिमिटेड कंपनीचं नाव आहे, म्हणजे मी परत विसरलो होतो ऍक्च्युली. तर आता गाडी खाली करून घेऊ आणि इथून बुकिंग शोधायचं मित्रांनो आजच्या आज, कारण सॅटर्डे पण आहे आणि मग ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला पण जाता येईल. तिथून काय भेटतंय का बघता येईल. असलेली इथून जवळ आहे, असलेली जाता येईल. तिथं अरविंद ट्रान्सपोर्ट आहे, तिथं पण नंबर लावता येईल, कारण शनिवार असल्यामुळं आज तिकडून जरी निघालं तर ठीक आहे. आणि आपल्याला बाहेरून काय निघतंय का ते पण बघायचं. तर चला
ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा. तर फक्त अर्धा तास लागलाय, बरोबर 11:15 वाजलेत मित्रांनो. आणि आपण निघालो आता युटर्न मारून. देवीचं मस्त असं मंदिर आहे मा. मी ऍक्च्युली मागच्या वेळेस पण आलो होतो इथं गाडी भरायला एकदा, आणि आपली ट्रिप कॅन्सल झाली होती, मग एमटी निघून गेलो होतो. बट काही प्रॉब्लेम नाही. आता बघू, इकडे गाडी भरायला तर इकडेच यावं लागतं, कारण बऱ्यापैकी इंडस्ट्रियल इकडेच आहेत. तर आता इकडं बघता येईल काय बुकिंग भेटतंय का. पहिलं आता असलालीला पोहोचू, जिथं अरविंद ट्रान्सपोर्ट आहे. आणि विजू भाऊ पण येऊन आत्ताच थांबले, त्यांनी फोन केला होता मला, बोलले दादा आलोय मी. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही, मी पण येतो, कारण आपली पण गाडी झालेली आहे खाली. तर मॅप सेट केला, आणि हे बघा ही कंपनी होती जिथं आपण गाडी खाली केली. ही लाल कलरची दिसते का? लाल नाही, आता हा थोडा डार्क लाल कलर आहे, वेगळाच युनिक कलर दिला की नाही, कसं मस्त आहे. तर चला मित्रांनो, पोहोचूया डायरेक्टली आता असलालीला. मेडिकेअर, हेल्थ केअर, बाय बाय. आणि आपल्या गाडीला मित्रांनो टोल लागत नाही बरं का. अहमदाबाद मध्ये रिंग रोडनी जाताना सरळ कार लेनला गाडी टाकायची, कोणी अडवत नाही आणि टोल पण फाडायचा नाही. कंटेनर किती आहेत? कंटेनर 1. आणि आपली नवलाई कुठे गेली? नवलाई कुठे लावली? समोरच अरविंद रोड कॅरियर. नवलाई मागं लागलेली असं. आत टाकली. चल आपण पण आत टाकू. आहे का जागा पण? दिसली का? श्री स्वामी समर्थ नवलाई प्रसन्न. पोचलो. आंघोळ वगैरे केली का? नाही आता just ए करून घ्या की. पाठ काय आपली सुटणार नाही. हे बघा पोचलो की नाही बरोबर टाइम. मुंबई परत एकत्र राहणार आम्ही. तर चला मित्रांनो, गाडी लावून घेऊ. वरती पहिले नंबर लिहू. बेगन पंजाबी ढाबा. तर मस्तपैकी मित्रांनो आपण जेवायला आलोय. आज परत आपल्या बरोबर आहे ते विजय दादा, आणि आम्ही आज ऑर्डर केले आहेत बघा, तंदूर रोटी, शेव टमाटर, मस्तपैकी कांदा लिंबू 2 छास. आणि असं जायचं. हे हॉटेल थोडं पार्किंगच्या बाजूला आहे, शेजारी पार्किंग वगैरे. आणि आता आम्हाला मस्तपैकी जेवणाचा प्लॅनिंग करायचा आहे. चला जेवण घेऊया. खाना कैसे लगा? खाना कैसे लगा? अभी खाऊंगा, अभी स्टार्ट करूंगा. हाँ स्टार्ट करो. कैमरा है अच्छा अपने कैमरा में होटल के स्टाफ सेट बने अपने सेट को भी दिखा दो. सेट बढ़िया है यार आपका टेस्ट. हाँ कैमरा दिखाऊं उनके बाद. हम बहुत बार आते हैं इधर खाना खाने के लिए. हाँ. गाड़ी में ऑफिस पे जाते बिल्कुल हैं, दिखाओ. इधर खाना खाने आते हैं. आपके बड़े सेट आते हैं ना मैं बोलता हूँ. सब्जी अच्छा बनाया. मस्त. बिल बघा किती झालं भाऊ. बघा 260 रुपये बिल झालं आहे. शेव मसाला, प्लेन तंदुरी रोटी, चपाती, वाटर. भाई थैंक यू सो मच. कुछ कम करने का ना भाई? हैं? कुछ तो डिस्काउंट देने का मालिक. इतना खाना खाने लंबा से आया हो हम लोग. आता जस्ट आता जेवून बाहेर आलो, आणि ट्रान्सपोर्ट ऑफिस तिथे बरोबर 500 मीटरवरती हा बघा हा धाबा आहे, बागन पंजाबी धाबा. हां या साईडला पार्किंगसुद्धा आहे. आणि रविदा त्या साईडनं आलेले, आणि आपल्याला जायचं आहे बरं तिकडे त्या साईडला लोकेशनला. चला जाऊया. पहिलं तर टायमिंग बघून घ्या मित्रांनो, रात्रीचे 8 वाजलेत. आपण अरविंदच्या पार्किंगला गाड्या लावलेल्या आहेत. त्या बघा इथं समोर विजू दादांची गाडी, आपली गाडी आपण आतमध्ये लावली. आणि आजचा स्पेशली ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, म्हणजे गाडी वगैरे खाली केली, ऑफिसलाच थांबलो होतो. आज सॅटर्डे होता. बुकिंग काहीतरी निघेल अशी अपेक्षा होती, पण काय बुकिंग आपल्याला भेटली नाही. तर त्याच्या आधी आपण त्या पंजाबी ढाब्यावरती जेवायला गेलो होतो. मग आता बोललो काहीतरी बनवून खायचा प्लॅनिंग करायचा. तर हे बघा आता आपण हाय विजू दादांच्या गाडीत, आणि विजू दादांचं किचन त्यांच्या बरोबरच कॅरी होत असते. मस्तपैकी त्यांनी पुढे ते डोम बनवले ना, त्याच्यामध्ये ठेवतात ते. पाणी वगैरे इथं भेटतं अरविंदच्या ऑफिसला. नळाची वगैरे फॅसिलिटी ठेवलेली आहे बिचाऱ्यांनी. तेवढंच एक करून ठेवलंय. आणि हे आज आम्ही भरपूर दिवसानंतर बाहेर काढलंय बघा.
भाजी वगैरे घेतली, प्लेट वगैरे आणल्या, तांदूळ वगैरे घेतले. गॅस तर दादांचा आहे, बाकी ही भांडी वगैरे आहेत. आणि दादा आता जेवणाचं नियोजन करतात. आजचा आपला स्पेशल ब्लॉग फूड ब्लॉग. आणि फूड ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपल्या गाडीला किचन बनवायला तर नक्की कमेंट करा. आणि आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज दादांच्या हातचा मस्त पैकी जेवणाचा प्लॅनिंग आहे. तुम्ही बनवणार आहे. तर चला मित्रांनो, आता मस्त पैकी जेवणाला सुरुवात करूया. मस्त पैकी राईस, बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची, तिकडे वाटाणा. शेंगदाणे घेतले नाही दादा अजून. शेंगदाणे आले, सरसो का तेल, मसाले पण आले, जिरा आला, हळद मीठ सगळं आहे. सगळं नियोजन, पाणी बिणी व्यवस्थित. ओके मी थँक्यू कार्यक्रम. आणि आज आम्ही खाणार आहे पहिल्यांदा यूपी बिहारी स्टाईल सरसोवाला तेल. हा 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 हा. होय 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 होय, तडकला. अरे तडकला तर तडकून दे, म्हातारी नवरा जिरा जिरा जिरावडी टाकले गेलाय. गेला मिक्स अच्छा, त्याच्यात मिक्स आहे खडा मसाला नाही का. हे आता आहे शॉर्ट शॉर्ट, हे शॉर्ट. कांदा टाका त्याला सपोर्टला. शेंगदाणे. आणि दुपारी आम्ही जेवलो ना, ऍक्च्युली अजून सुद्धा आमचा हा जिरलेला नाही, विचार करा. त्यामुळे हा प्लॅनिंग केला राईटचा आज. ऍक्च्युली सामान तर आपल्याकडे सगळ्याच आहे. आणि अजून एक सरप्राईज आहे पुढं. त्यामुळे हा राईसची क्वांटिटी डायरेक्ट 1 किलो. 1 किलो राईस. सरप्राईज म्हणजे सरप्राईज वरती सरप्राईज आहेत पुढं. फक्त थोडं पाणी पडलं ना तर याची ग्रेव्ही असली क्लासिक बनन. नाही नाही, रस्सा करायचा असता तर रस्सा भाजी केली. भाजी म्हणजे एक नंबर झालाय. फुल फुल. हो जास्त तिखट नको. नाही एक तर इकडं माहिती नाही, एक तर यांनी इकडे ही फॅसिलिटी ठेवली नाही. फॅसिलिटी जंगलामध्ये ओपन फॅसिलिटी इकडं. 5 किलो गोबर आहे म्हणतो तुम्हाला, म्हणून 2 किलो भात राहतो म्हणून. म्हणूनच एवढं जास्त वाटत नाही बनव. 5 किलो आहे बोलता, दिल्या घरी सुखीरा. हा बस भाई बन. पण पॅकअप खतरनाक. हे एक नंबर. फायनली झालाय जेवण. जेवायला या. चला चला मित्रांनो, आपला मस्त असा राईस आता ओपन होतोय. वा 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 वा. कसं आहे कार्यक्रम. एकच नंबर. नाद्याबाद. आमच्या निलेश भाऊंच्या नावात नाद्याबाद. खतरनाक सुटीच झालाय हो. आजच्या जेवणाचे क्रेडिट गोज टू विजू दादा स्पेशली. घ्या काढून. प्लेट पाहिली का प्लेट. डायरेक्ट फिश फ्राय प्लॅन. सही सही, एक नंबर. कांदा, बघा, मिरची, टोमॅटो. चला खायला घेऊया. पहिला भूक लागली. पहिला मान तुमचा. जेवायला या. गरम गरम वाफा निघतात. दूर दूर जाळण दूर सगळं. कसं आहे. परफेक्ट कॉम्बिनेशन. परफेक्ट नाही ना. परफेक्ट म्हणजे घरच्या सारखं. तर मित्रांनो, आता राईस तुम्ही पाहिला असेल, बऱ्याच वेळा मी जेवण बनवलेलं आहे.
आपल्या गाडीला किचन बनवायचं का नाही ते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे पुढचे प्लॅनिंग करायला 100%. जर बोलले तर आपण नक्की करू, नाहीतर माहिती आपण पळण्यावर हॉटेलची रिव्ह्यू होतात. आता याच्यासाठी टाइम लागतो ऍक्च्युली. टाइम भेटला ना तर बनवायला काय प्रॉब्लेम नाही. प्रॉपर सगळा शिजला ना. एक नंबर. हे बटाटा बघा ना, गरम गरम आहे. बटाटा शिजला म्हणजे राईस शिजला. जेवायला भाऊ जेवायला सगळ्यांनी जेवायला. टॉपचं नियोजन झालंय आमचं आता मस्त पैकी. हा सगळं आवरून बिवरून ओके ऑल ओके. मी थँक्यू असा कार्यक्रम आम्ही उरकलेला आहे. आणि आता हे तर याची गरज आहे सध्या. एवढे मच्छर आहे का त्याला हिशोब नाही. इकडे वरती बघा वर आमच्याकडे ऍक्च्युली कुकरवरती सुद्धा मच्छर शिजत होते. तर आजचा ब्लॉग मस्तपैकी एंड करूया. थोडा आता वॉकिंग वगैरे करतो आणि आता व्हिडिओ एडिट करत बसतो, म्हणजे हा एपिसोड आपल्याला एंड करता येईल. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग तर अजून धमाल मस्ती असणार आहे का विजय भाऊ? 100%. आणि मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. विजय दादांना भरपूर असा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि जय शिवराय.